सो हेलो गाइज, वेलकम टू माय चॅनल अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आपण जाणार आहोत सातारा हेरिटेजवाडी या रिसॉर्टमध्ये. मी आत्ता घरीच आहे आणि आपण आता थोड्या वेळात निघणार आहोत. तिथे पोचायला आपल्याला ॲटलिस्ट 2 तास लागतात. जर असा पाऊस पडतोय तर बघा किती मस्त वाटतंय. गाईज आत्ता आपण थांबलो आहोत नाश्ता करायला. आपण थांबलोय कैलास मिसळ. आपला नाश्ता आलेला आहे. मिसळ मागवली होती ती आली आहे. तर्रीवाली मिसळ तर्री. इथे तर्री, टोमॅटो, पाव, फरसाण सगळं आहे. गुलाबजामुन पण दिले आणि हे ताक आहे. तेच खाऊन झालेलं आहे. मी आता तुम्हाला एक रूम टूर देतो. ही रूम खूपच छान आहे, तर मी तुम्हाला दाखवतो. ही आली एंट्री. इथे हे सिटिंग एरिया आहे. इथे असा लॅम्प वगैरे आहे, पेंटिंग आहे आणि इथे बाहेर फ्रीज दिलेलं आहे. मग आत गेल्यावर इथे असं ते सेफ लॉक वगैरे सगळं आहे. इथे गोष्टी ठेवायला आहे आणि इथे वॉशरूम आहे. आत हा बेड आहे. इथे टी व्ही पण दिला आहे आणि हा इथे एक मिरर आहे आणि बाहेर एक गॅलरी पण आहे. इथे एक झोपाळा पण आहे आणि खूप चांगला व्ह्यू आहे. वरती पण एक जागा आहे, आपण बघूया. अच्छा, इथे वरती अजून एक बेड आहे आणि अजून एक वॉशरूम आहे. तर गाईज आत्ता आपण सध्या तरी फोटोशूट करायला जाणार आहे. फोटोशूट म्हणजे आम्ही आमच्याच फोटो काढणार आहे. मग त्याच्यानंतर आम्ही वापस रूममध्ये येणार आणि कपडे चेंज करून जेवायला जाणार. एक इतकं भारी फ्रीज आहे जे उघडतच नाही. आणि अजून एक इथे इतकी भारी वॉल्ट आहे जी उघडतच नाही. वेदर खूपच मस्त झालंय. आता आपण जेवायला चाललोय. निघतोय आपण आत्ता, पण मध्ये गाडी आली म्हणून रिव्हर्स घ्यायला लागतंय. पाऊस पडतोय.
हॉटेल चेंज. आपण असंच फिरायला निघालेलो आहे रिसॉर्टमध्येच. आता मस्त संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही जरासं फोटो वगैरे काढतोय. तुम्हाला दाखवतो कसं आहे सगळं. रूमवर आलोय, तुम्ही बघू शकता व्ह्यू. तर गाईज आज आपण रात्री इथे थांबणार आहे आणि उद्या सकाळी चेकआउट करून आपण जाणार आहे घरी वापस. काही जेवण झालेलं आहे, आता असंच फिरायला निघालो आहे बाहेर. फिरून झाल्यानंतर आम्ही झोपायला गेलो. झोपून उठलोय आणि बाहेर मस्त पाऊस पडतोय. इतका पाऊस पडतोय की समोरचं काही दिसत पण नाहीये. तर आता आम्ही निघालोय नाश्ता करायला. तिथे रिसॉर्टच्या बाहेरच एक नाश्त्यासाठी जागा आहे, तिथे आम्ही नाश्ता करणार आहे. हॉटेल चेंज. हे आता इकडून इथे. आता आम्ही ऑर्डर केले, आई आणि पप्पानी पोहे ऑर्डर केले दोन्ही आणि मी मिसळ ऑर्डर केली. मिसळ पाव आलेला आहे, आता मी हे खातो. खाऊन झालेलं आहे. आता आम्ही परत रिसॉर्टमध्ये जाणार आहे आणि तिथे रील बनवणार आहे. तर गाईज आता आम्ही चेकआउट करतोय आणि मग आमची रील बनवून झालेली आहे. ती मी माझ्या चॅनलवर वेगळी शॉर्ट बनवून टाकेल, तर तुम्ही नक्की बघा आणि लाईक पण करा. चलो बाय बाय रूम बॉय. आता आपण जेवायला थांबलोय. नेशन 11 नावाचं एक हॉटेल आहे, तिथे मसाला पापड आलेला आहे. जेवण झालेलं आहे. आता आम्ही आलोय मदर्स रेसिपीच्या फॅक्टरीमध्ये. हे माझ्या आई पप्पांचं जुनं ऑफिस आहे, आम्ही तिथे आलोय. मदर्स रेसिपीच्या फॅक्टरीतनं निघालोय आणि आता आम्ही घरी आलेलो आहे. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. मी तुम्हाला पण सजेस्ट करतो की एकदा ना एकदा तिथे जाऊन बघा म्हणजे तिथे राहा पण 1-2 दिवस. इथे पण आता आलाय, तुम्ही बघू शकता. तर या ब्लॉगला मी इथे सेंड करतो. बाय. थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.